हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण एक नवीन सब्जेक्ट स्टार्ट केला आहे, तो म्हणजे काय रे, डिझाइन ऑफ अ स्टील स्ट्रक्चर. आणि याचं आपण पहिलं लेक्चर बघितलंय. ठीक आहे, तर ते फर्स्ट लेक्चर जे आपण बघितलं त्याला एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करूया आणि आजचा टॉपिक जो आहे आपण तो नंतर बघूया. ठीक आहे, तर आपण काय बघितलं रे मागच्या लेक्चरमध्ये? तर मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण जे आपलं टायटल आहे डिझाइन ऑफ अ स्टील स्ट्रक्चर, याला आपण प्रॉपर समजून घेतलं. याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर म्हणजे काय बघितलं, स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय बघितलं आणि डिझाइन म्हणजे काय बघितलं. नंतर आपल्याला समजलं की डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय असणार आहे. ठीक आहे, मग आपण डेफिनेशन काय बघितली स्ट्रक्चरची? तर स्ट्रक्चर म्हणजे काय त्या ठिकाणी? तर स्ट्रक्चर म्हणजे मेंबरची अरेंजमेंट. आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर कोणापासून बनतं? मेंबर पासून बनतं. मेंबर कोणकोणते? फॉर एक्झाम्पल आपण आरसीसी बिल्डिंग घेतलं किंवा आरसीसी स्ट्रक्चर घेतलं. ओके, तर आपण आरसीसी स्ट्रक्चरचे काही एक्झाम्पल बघितले, जसं की त्या ठिकाणी तुमची आरसीसी बिल्डिंग आहे, हे स्ट्रक्चर आहे तुमचं. त्यानंतर त्या ठिकाणी रोड आहे तुमचं, हे स्ट्रक्चर आहे. स्टील टॉवर आहे, हे स्ट्रक्चर आहे. स्टीलची बिल्डिंग आहे, हे स्ट्रक्चर आहे. ओके, ब्रिज वगैरे हे सगळे स्ट्रक्चर झाले बेटा तुमचे. तर हे स्ट्रक्चर कोणापासून बनताय? तर हे स्ट्रक्चर बनताय तुमचे कंपोनंट पासून किंवा मेंबर पासून. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं आरसीसी बिल्डिंगचं, तर आरसीसी बिल्डिंग कोणकोणत्या मेंबर पासून बनते? तर स्लॅब, कॉलम, बीम, फुटिंग या मेंबर पासून बनते. मग आता या ठिकाणी हे स्ट्रक्चर कसं तयार झालं? तर आपण काय बघितलं की स्ट्रक्चर तयार करताना आपल्याला मेंबरला अरेंज करावं लागतं. मग आपण काय केलं या ठिकाणी? मेंबर अरेंज केले. मग मेंबरला आपल्याला या प्रकारे अरेंज करावं लागतं. मग आपण काय केलं? अगोदर फुटिंग, नंतर कॉलम, नंतर बीम तुमचा आणि नंतर स्लॅब, या प्रकारे आपण त्यांना अरेंज केलं. अरेंज केल्यानंतर आपल्याला त्यांना या प्रकारे अरेंज करावं लागतं. त्यांच्यावरती जो येणारा लोड आहे, समजा स्लॅबवरती येणारा जो लोड आहे, तो त्यांना त्याच्या सपोर्टला म्हणजे फॉर एक्झाम्पल बीमला आणि बीमना कॉलमला त्या ठिकाणी काय केला पाहिजे? ट्रान्सफर केला पाहिजे. कसा? सेफली. तर यालाच आपण काय म्हणतो? या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे, तर मग आपल्याला मेंबरला या प्रकारे अरेंज करावं लागतं की त्यांच्यावरचा जो येणारा लोड आहे तो त्यांनी सेफली ट्रान्सफर केला पाहिजे त्यांच्या सपोर्टला. त्याला आपण स्ट्रक्चर बघितलं. सॉरी. नंतर आपण बघितलं की स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय. मग आपण स्ट्रक्चर आपल्याला कळालं की स्ट्रक्चर काय असतं. मग आपण बघितलं स्टील स्ट्रक्चर. तर स्टील स्ट्रक्चर काय असतं मग तुमचं? की असं स्ट्रक्चर ज्याचे मॅक्झिमम कंपोनंट हे स्टील पासून बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं स्टील टॉवर. स्टील टॉवरचे जर कधी वरचा पार्ट बघितला पूर्ण स्टील पासून बनलेला, आणि या ठिकाणी बॉटम जर बघितलं आपण, त्या ठिकाणी फाउंडेशन जर बघितलं कॉन्क्रीट पासून बनलेलं. किंवा स्टील बिल्डिंग बघितलं तर आपण स्टील बिल्डिंगचा वरचा पार्ट बघा तुम्ही, स्टील पासून बनलेला. आणि या ठिकाणी फाउंडेशन जर बघितलं आपण, कॉन्क्रीट पासून बनलेलं. मग अशा केसमध्ये मॅक्झिमम जे कंपोनंट आहे किंवा जे मेंबर आहे ते स्टील पासून बनले, म्हणून याला म्हटलं जातं स्टील स्ट्रक्चर. आणि जर मॅक्झिमम कंपोनंट हे तुमचे आरसीसी पासून बनताय, ओके, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पासून बनताय, त्याला म्हटलं जातं आरसीसी स्ट्रक्चर. आपण या डेफिनेशन बघितल्या होत्या. नंतर आपण बघितलं की डिझाइन म्हणजे नेमकं काय. तर डिझाइन म्हणजे काय बघितलं आपण त्या ठिकाणी? तर डिझाइन म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला आपण आरसीसी जर बघितलं, तर आपल्याला समजा कॉलम किंवा बीम डिझाइन करायचा आहे. अगर जर बीम डिझाइन करायचा मला किंवा हा जो मेंबर आहे तो डिझाइन करायचा मला, तर मग डिझाइन म्हणजे नेमकं काय करायचं असतं? तर डिझाइन म्हणजे त्या ठिकाणी त्या मेंबरवरती, त्या बीमवरती किती लोड येतोय ते चेक करा. त्या लोडच्या अकॉर्डिंग त्या मेंबरची, त्या बीमची काय ठरवा? साईज ठरवा किंवा शेप ठरवा त्या ठिकाणी. ओके, मग लोडच्या अकॉर्डिंग किंवा मोमेंटच्या अकॉर्डिंग साईज, शेप ठरवणं, एखाद्या मेंबरचा साईज किंवा शेप ठरवणं, याला आपण काय म्हटलं होतं? डिझाइन म्हटलं होतं. मग डिझाइनमध्ये आपण आणखी काय बघितलं की ग्रेड ऑफ स्टील आहे तो ठरवतो आपण. नंतर जे कनेक्शन असणार आहे, कॉलम आणि बीमला आपण कनेक्ट करतोय, तर या ठिकाणी आपल्याला कनेक्शन डिटेल सुद्धा बघावं लागते. ठीक आहे, तर ते पण डिझाइनमध्ये येणार. कनेक्शन डिटेलमध्ये काय येतं मग? की आपण त्या ठिकाणी कनेक्शन जर बीम आणि कॉलम मी कनेक्ट करतोय, तर त्या ठिकाणी कनेक्शनसाठी काय वापरतोय? बोल्टिंग वापरतोय, वेल्डिंग वापरतोय की रिवेटिंग वापरतोय. ठीक आहे, जर मी बोल्टिंग करतोय तर मग बोल्टची साईज काय असायला पाहिजे किंवा डायमीटर काय असायला पाहिजे, बोल्टचं स्ट्रेंथ काय असायला पाहिजे, नंबर ऑफ बोल्ट किती असायला पाहिजे, हे ठरवणं म्हणजे डिझाइन करणं. जर त्या ठिकाणी मी वेल्डिंग करतोय तर वेल्डची साईज काय असली पाहिजे, ओके, थिकनेस वगैरे असेल त्या वेल्डची, त्यानंतर वेल्डची लेंथ काय असायला पाहिजे, वेल्डची स्ट्रेंथ काय असायला पाहिजे, हे ठरवणं म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं? डिझाइन होतं. ठीक आहे, सेम तुमचा कशामध्ये आहे? रिवेटिंगसाठी आहे. ठीक आहे, तर कनेक्शन डिटेल्स बघणं सुद्धा लोडच्या अकॉर्डिंग. ओके, कनेक्शन मला या प्रकारे करायचं आहे की जो बीम वरती लोड येणार आहे तो कॉलम वरती त्या कनेक्शन थ्रू, त्या बोल्ट थ्रू ट्रान्सफर झाला पाहिजे. तर याला आपण काय म्हणतो? डिझाइन म्हणतो. इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. ठीक आहे, तर आपण आता या लेक्चरला स्टार्ट करूया. बघा, या ठिकाणी आपण चॅप्टर फर्स्ट बघतोय. आता चॅप्टर फर्स्ट आहे तुमचा मटेरियल अँड स्पेसिफिकेशन. काय आहे चॅप्टर फर्स्ट तुमचा? मटेरियल अँड स्पेसिफिकेशन. मटेरियल अँड स्पेसिफिकेशन सॉरी, मटेरियल अँड स्पेसिफिकेशन हा तुमचा चॅप्टर फर्स्ट आहे. आता या चॅप्टरमध्ये काय बघायचं बघा, आपल्याला या ठिकाणी मटेरियल बद्दल स्टडी करायची. मटेरियल कोणतं रे? आपण या ठिकाणी कोणतं मटेरियल यूज करतोय? स्टील यूज करतोय, म्हणजे स्टील बद्दल या ठिकाणी स्टडी असणार. आणि इथं काय? स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन म्हणजे त्या स्टील बद्दल आपल्याला स्पेसिफिकेशन किंवा आयएस कोडल प्रोव्हिजन असेल ते या ठिकाणी बघायचे. काही प्रॉपर्टीज वगैरे असतील स्टीलच्या, ते आपल्याला या ठिकाणी चॅप्टरमध्ये शिकायचे आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी स्टार्ट करूया डायरेक्टली पॉईंटला.
पॉईंट काय आपला पहिला की मटेरियल प्रॉपर्टीज. तर या ठिकाणी आपण काही डेफिनेशन जे आहे बेसिक गोष्टीच्या आपल्याला पहिल्या बघायच्या आहे. बघा या ज्या गोष्टी आहे ऑलरेडी आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये व्यवस्थितरित्या शिकलोय. जे काही आपण या लेक्चरमध्ये शिकतोय, ज्या काही प्रॉपर्टीज आपण या मटेरियलच्या बघणार आहोत, या ठिकाणी या सगळ्या प्रॉपर्टी मी व्यवस्थित तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये शिकवल्या आहे. ओके. आता ज्यांना माहीत आहे त्यांना चांगली गोष्ट आहे बेटा. ज्यांनी तो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नाही केला तर त्यांनी तो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जा आपल्या KK अकॅडमी ॲप आपलं जर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी डाउनलोड करा. KK अकॅडमी ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून आणि तिथं जाऊन तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सर्च करा किंवा एखाद्या कोर्समध्ये तुम्हाला तो सॉम जो सब्जेक्ट आहे तो मिळून जाईल. किंवा नाहीच तर मग मला या ठिकाणी नंबर आहेच खाली, तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या ठिकाणी कसं काय आहे ते तुम्हाला मी सांगाल. पण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मी सॉम कव्हर केला आहे. व्यवस्थितरित्या प्रॉपर्ट्या पण समजून सांगितल्या आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो सब्जेक्ट सॉम जो आहे तो बघू शकता. ठीक आहे. पण तरीही मी म्हटलंय तुम्हाला की ज्या काही बेसिक गोष्टी आहेत जरी त्या ठिकाणी मी स्वतः शिकवल्या असणार ओके किंवा मी नसन शिकवल्या असं वाटलं तुम्ही डिप्लोमामध्ये कव्हर केल्या असेल मी असं समजून काही चालणार नाहीये. ज्या काही गोष्टी काय बेसिक गोष्टी इथं लागणार आहेत त्या मी अगोदर कव्हर करेल आणि मग समोर जाईल. ठीक आहे. म्हणून त्याचं टेन्शन घेऊ नका की सरांनी सॉममध्ये शिकवलं म्हणजे इथं शिकवणार नाही. हा फक्त एवढं आहे की जेवढ्या डिटेलमध्ये मी तिकडे शिकवल्या त्या तर तुम्हाला आता मी आज एवढ्या डिटेलमध्ये जाऊन नाही शिकवणार. ठीक आहे. शिकवल मी पण एवढं डिटेलमध्ये नाही कारण की ऑलरेडी तिथं शिकवलंय मी. परत तिथं शिकवायचं म्हटल्यानंतर टाइम खूप जातो. म्हणून जेवढं गरजेचं आहे जेवढं कामापुरतं आहे तेवढं या ठिकाणी मी घेईन. कारण की ह्या प्रॉपर्टीज समजल्या तुम्हाला तर पुढं फक्त डायरेक्टली हे वर्ड येतात. जर तुम्हाला जर इलॅस्टिसिटी म्हणजे काय माहीतच नाहीये तर मग पुढचं जर काही एखादं वाक्य असेल सेंटेन्समध्ये इलॅस्टिसिटी येते तर ते कळत नाही आपल्याला. म्हणून अशा केसमध्ये या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी मटेरियल प्रॉपर्टीज आता हे आपण मटेरियल म्हणजे स्टीलचं बघतोय असं नाही हां. मटेरियल प्रॉपर्टीज आहे. स्टीलच्या प्रॉपर्टीज नाही त्या. मटेरियलच्या प्रॉपर्टी आहे म्हणजे मटेरियल कुठलंही असू शकतं. काँक्रीट असेल तुमचं, स्टील असेल तुमचं, वूड असेल तर आपण इन जनरल प्रॉपर्टीज बघतोय मटेरियलच्या. हे लक्षात असू द्या. तर यातली फर्स्ट प्रॉपर्टी आहे इलॅस्टिसिटी ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. पण याच्यात काही गोष्टी लागणार आहेत जसं की लोड म्हणजे काय, टेन्साईल फोर्स काय असतो, कम्प्रेसिव्ह फोर्स काय असतो, टेन्शन, कम्प्रेशन, शिअर काय असतं हे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी मी अगोदर हे बेसिक कव्हर करतो आणि मग नंतर त्या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज बघूया. आता लोड बघा. या ठिकाणी लोड दिलाय मी. तर लोड म्हणजे नेमकं काय? लोड यालाच आपण काय म्हणूया बेटा फोर्स. ओके लोड किंवा फोर्स. आता हे सगळं कुठे झालंय आपलं मेकॅनिक्समध्ये झालंय. ओके तो पण तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन बघू शकता मेकॅनिक्स. बघा या ठिकाणी लोड किंवा फोर्स काय असतो? लोड किंवा फोर्स बघा आता या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी हां ही बॉटल आहे पडा. ही बॉटल आहे आणि ही बॉटल या प्रकारे मी समजा पुट केली. ओके या प्रकारे पुट केली. आता या माझ्या हातावरती या ठिकाणी या बॉटलचा काय झाला रे? लोड अप्लाय झाला. काय झाला? लोड अप्लाय झाला. तर याला आपण लोड किंवा फोर्स म्हणणार. ठीक आहे. कोणतरी समजा फॉर एक्झाम्पल या साइडने मला पुश करतंय, या साइडने मला पुश करतंय. तर या ठिकाणी जो लागलेला आहे बेटा याला आपण काय म्हणणार? लोड आणि फोर्स. एकदम सिंपल आपण समजून घेतोय. ठीक आहे. आता ते एक्सटर्नल एजन्सी वगैरे आपण एवढं टेक्निकली जाणार नाहीये. लोड फोर्स काय असतो? लोड आणि फोर्स काय असतो? समजा या ठिकाणी मी म्हटलं तुम्हाला की कोणतरी मला पुश करतंय तर या ठिकाणी जो लागलेला आहे तो तुमचा काय झाला? लोड किंवा फोर्स झाला. आता या ठिकाणी एखाद्या बॉडीवरती या ठिकाणी 3 टाइपचे त्या ठिकाणी फोर्स लागतात. एक लागतो तुमचा टेन्साईल फोर्स, दुसरा लागतो तुमचा कम्प्रेसिव्ह फोर्स आणि तिसरा लागतो तुमचा शिअर फोर्स. तर टेन्साईल फोर्स काय आहे, कम्प्रेसिव्ह फोर्स काय आहे आणि शिअर फोर्स काय ते आपण शॉर्टमध्ये समजून घेऊ आणि नंतर आपल्या प्रॉपर्टीजकडे जाऊ. बघा या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे टेन्साईल फोर्स. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे एक बॉडी आहे. काय आहे? बॉडी आहे. डेड बॉडी नाही रे, डेड बॉडी नाही. ओके बॉडी म्हणजे काय रे? बॉडी आपण कशाला म्हणणार? हा पेन मी याला बॉडी म्हणणार. स्टोन घ्या त्याला मी बॉडी म्हणणार. ठीक आहे. आता मी आहे तर मी पण बॉडीच आहे. ठीक आहे. तर बॉडी ओके पेन घ्या किंवा बॉटल घ्या हे सगळ्या बॉडी आहे. याला मी टेक्निकली बॉडी म्हणू शकतो. ठीक आहे. तर ही झाली बॉडी. आता या प्रकारची कुठली तरी मी बॉडी घेतली. या बॉडीवरती मी फोर्स लावला. आता फोर्स लावताना समजा फॉर एक्झाम्पल मी या प्रकारचा फोर्स लावला. या प्रकारचा फोर्स. येस बेटा हा कोणता प्रकारचा फोर्स आहे रे? येस टेन्साईल आहे, कम्प्रेसिव्ह आहे की शिअर आहे? सॉरी. येस येस हा कोणता फोर्स आहे तुमचा? टेन्साईल फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? टेन्साईल फोर्स. आता टेन्साईल फोर्स नेमकं काय असतं? तर टेन्साईल फोर्स म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे, हे पेन आहे. या पेनावरती जर मी पुलिंग फोर्स लावला. पुलिंग म्हणजे काय रे? मग ओढणारा फोर्स. समजा मी या पेनला या साइडनं ओढतोय, या साइडनं या ठिकाणी पुल करतोय. ओके या साइडनं ओढतोय, या साइडनं ओढतोय किंवा या साइडनं पुल करतोय, या साइडनं पुल करतोय. जर या प्रकारे मी जर याला काय करतोय रे? पुल करतोय तर त्या केसमध्ये या पुलिंग फोर्सला म्हटलं तर टेन्साईल फोर्स. टेन्साईल फोर्स म्हणजे त्या ठिकाणी बेटा ओढणारा फोर्स. म्हणजे पुल केल्यानं काय होणार रे? किंवा टेन्साईल फोर्स लावल्यानं काय होणार? बघा या ठिकाणी समजा ही बॉडी आहे. या ठिकाणी बॉडी समजा फॉर एक्झाम्पल इथं बघा हे रबर बँड आहे तुम्हाला दिसतं इथं. या ठिकाणी काय आहे? रबर बँड आहे.
या रबर बँड वरती समजा बघा दोन्ही साईडनं ओढल्या जाते, ओके, दोन्ही साईडनं ओढल्या जाते म्हणजे या ठिकाणी पुलिंग फोर्स लागला. मग हा जो ओढणारा हा पुलिंग जो फोर्स आहे याला म्हटलं तर टेन्साईल फोर्स. यांना काय होईल रे, यांना काय होईल जर तुम्ही या ठिकाणी बघा रबर बँड वरती जर तुम्ही दोन्ही साईडनं त्याला पुल केलं, मग अशा केसमध्ये त्या रबर बँडची काय होईल, लेंथ वाढल. म्हणजे टेन्साईल फोर्स हा कसा फोर्स आहे, लेंथ वाढवणारा फोर्स आहे. जर जर एखाद्या मटेरियलवरती एखाद्या बॉडीवरती जर मी हा फोर्स लावला तर यांना काय होणार झालं, लेंथ वाढणार झाली. समजा मी आता या फोर्सला पी नाव देतो, या फोर्सला सुद्धा पी नाव देतो. डिटेलमध्ये काही समजून सांगणार नाही मी, ते ऑलरेडी सॉल्व मध्ये आपलं कव्हर झालंय. ठीक आहे. बघा या ठिकाणी मग टेन्साईल फोर्स म्हणजे पुलिंग फोर्स, फक्त एवढं लक्षात ठेवा, टेन्साईल फोर्स म्हणजे पुलिंग फोर्स आणि ज्यांना लेंथ काय होते, वाढते. बस एवढं डोक्यात ठेवा. नंतर बघा या ठिकाणी आहे तुमचा कंप्रेसिव्ह लोड. आता हे का नेचर बीचर हे अवे फ्रॉम पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हे सगळं सॉर्मचा पार्ट आहे, मी इथं कव्हर करणार नाही. मी फक्त टेन्साईल फोर्स काय असतो इन जनरल सांगतोय. नंतर बघा या ठिकाणी कंप्रेसिव्ह फोर्स, समजा सेम बॉडी आहे, सेम बॉडी आहे या ठिकाणी, बघा सेम बॉडी आहे आणि या सेम बॉडीवरती जर मी या प्रकारचा फोर्स लावला, ओके, आता हे टूवर्ड दी पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन झालं किंवा बॉडीकडे हा फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होतोय. जर समजा मी एखाद्या बॉडीवरती पुशिंग फोर्स लावला किंवा दाबणारा फोर्स लावला, ओके, समजा एखादी बॉडी आहे त्या बॉडीला मी दाबतो या ठिकाणी, तर तो दाबणारा जो फोर्स आहे तुमचा याला म्हटलं तर कंप्रेसिव्ह फोर्स. कंप्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय, मग या ठिकाणी दाबणारा फोर्स म्हणजे मी एखाद्या बॉडीला दाबतोय, समजा हाच पेन घ्या आणि या पेनला मी आता दोन्ही साईडला दाबतोय या ठिकाणी, बघा टोचला मला. मग या केसमध्ये हा जो दाबणारा जो फोर्स आहे ना या ठिकाणी याला म्हटलं जातं काय रे, कंप्रेसिव्ह लोड म्हटलं जातं किंवा कंप्रेसिव्ह फोर्स म्हटलं जातं. हे लक्षात असू द्या, दाबणारा. मग आता जर कधी एखाद्या मटेरियलला मी दाबतोय, कंप्रेस करतोय, मग अशा केसमध्ये याची लेंथ काय होईल रे, तर या ठिकाणी याची लेंथ काय होईल रे, कमी होईल. म्हणजे मला कळतंय की टेन्साईल फोर्समुळे लेंथ वाढते आणि कंप्रेसिव्ह फोर्समुळे लेंथ कमी होते. टेन्साईल फोर्स हा तुमचा ओढणारा किंवा पुलिंग फोर्स आहे आणि कंप्रेसिव्ह फोर्स तुमचा हा पुशिंग किंवा त्या ठिकाणी दाबणारा फोर्स आहे, लक्षात असू द्या. आता एक आहे शिअर फोर्स. आता शिअर फोर्स इन जनरल समजून घ्या. शिअर फोर्स म्हणजे काय, की या ठिकाणी शिअरचा मिनिंग काय होतो रे, शिअरचा मिनिंग होतो कट करणं, ओके, दोन तुकड्यामध्ये डिव्हाइड करणं. याला काय म्हणतो आपण, सॉरी सॉरी याला म्हणतो बेटा आपण शिअर. शिअरचा मिनिंग होतो कट करणं किंवा दोन तुकड्यामध्ये डिव्हाइड करणं. समजा या ठिकाणी हा पेन आहे, ओके, आणि या पेनला मी काय केलं, या ठिकाणी दोन दोन तुकड्यामध्ये डिव्हाइड केलं, याला शिअर केलं. हा जो फोर्स आहे ना बेटा, या प्रकारचा जो फोर्स लावला मी कट करणारा फोर्स, याला म्हटलं जातं शिअर फोर्स. म्हणजे असा फोर्स जो की एखाद्या बॉडीला काय करतोय, दोन तुकड्यामध्ये डिव्हाइड करतोय, कट करतोय. कट करणारा फोर्स म्हणजे तुमचा काय असतो, शिअर फोर्स. फोर्स तुमचं क्लिअर झालं, टेन्साईल फोर्स, कंप्रेसिव्ह फोर्स किंवा शिअर फोर्स. आता स्ट्रेसेस आणि स्ट्रेन जर कधी समोर आलं तर समोर क्लिअर करेल मी, किंवा मग या ठिकाणी जर वेळ मिळाला असतं मग स्ट्रेस स्ट्रेन पण काय असतं ते मी क्लिअर करेल. ठीक आहे, पण आता गरज होती मला टेन्साईल फोर्स, लोड, कंप्रेसिव्ह फोर्सची, त्याच्यामुळे मी या ठिकाणी फोर्स कव्हर केला. आता आपण जाऊया आपल्या प्रॉपर्टीजकडे. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे इलॅस्टिसिटी. आता याला मी मिटवेपर्यंत लोडला, तर तुम्ही काय करा या ठिकाणी मला सांगा कमेंट करून की व्हॉट इज अ इलॅस्टिसिटी. यस, इलॅस्टिसिटी काय आहे. यस ठीक आहे, याला मी मिटवून देतो. सांगा तोपर्यंत मला सांगा व्हॉट इज इलॅस्टिसिटी. सांगा, टाका लवकर. इलॅस्टिसिटी. येस, काय आहे इलॅस्टिसिटी. येस बेटा, राईट. काय इलॅस्टिसिटी या ठिकाणी. आता इलॅस्टिसिटी समजून घेण्यासाठी त्याचं एक्झाम्पल समजून घ्या की इलॅस्टिक मटेरियल कोणकोणतं असतं. इलॅस्टिसिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. ओके, मग इलॅस्टिक मटेरियल सुद्धा असतं तुमचं. ठीक आहे, इलॅस्टिक मटेरियल म्हणजे नेमकं काय आहे ते बघू आपण. इलॅस्टिक मटेरियल, मग इलॅस्टिक मटेरियल कोणकोणतं असतं, तर इलॅस्टिक मटेरियलचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल माइल्ड स्टील आहे, किंवा या ठिकाणी हा रबर बँड तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, तर हा रबर बँड. ठीक आहे, एकदा चेक करा, हा रबर बँड, याला हे काय एक्झाम्पल तुमचं दिसत असेल तुम्हाला, मे बी या ठिकाणी व्हिडिओ असू शकतो, तर मी वरती लिहितो लागलंच तर रबर बँड. रबर बँड. ठीक आहे, या ठिकाणी हा रबर बँड एक्झाम्पल आहे कशाचं, इलॅस्टिसिटीचं किंवा इलॅस्टिक मटेरियलचं. रबर बँड हे तुमचं इलॅस्टिक मटेरियल आहे. मग आता या एक्झाम्पल वरून आपण त्या ठिकाणी इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी किंवा इलॅस्टिसिटी काय आहे नेमकं ते समजून घेऊया. बघा रबर बँड तुम्हाला या ठिकाणी दिसतंय,
रबर बँडवरती आता फोर्स अप्लाय केला. बघा त्या ठिकाणी आपण काय करतोय, रबर बँडला पुल करतोय, पुलिंग फोर्स, टेन्साईल फोर्स लावला. आता जसंही मी रबर बँडवरती फोर्स लावला, पुलिंग फोर्स, जर मी रबर बँड त्या ठिकाणी ओढतोय, मग अशा केसमध्ये काय होईल रे, याची लेंथ काय होईल, चेंज होईल. कळालं आपल्याला पाठीमागं, की जर मी फोर्स अप्लाय करतोय रबर बँडवरती, या ठिकाणी याला पुलिंग फोर्स लावतोय, तर याची लेंथ काय होईल, चेंज होईल. ओके, आता समजा या ठिकाणी रबर बँड आहे. बघा आता या ठिकाणी काढतो मी डायग्राम. समजा या ठिकाणी हे रबर बँड आहे तुमचं. ओके, रबर बँड, याच्यावरती मी काय लावणार आहे, पुलिंग फोर्स लावला. हा पुलिंग फोर्स आहे समजा पी. ओके, सॉरी. नंतर बघा या ठिकाणी पुलिंग फोर्स लावल्यामुळे काय झालं, आता हे ओरिजिनल काय आहे, याचं ओरिजिनल 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 साईज आणि शेप आहे. साईज अँड शेप आहे कशाचा, या रबर बँडचा. रबर बँडचा हा ओरिजिनल साईज आणि शेप आहे. आता या ठिकाणी बघा, मी आता फोर्स लावण्याच्या अगोदर ही साईज आणि शेप आहे. नंतर मी जसा याच्यावरती फोर्स लावला, ठीक आहे, आता या ठिकाणी लागलाच तर हा पी काढून टाकतो मी, हा पी काढून टाकतो. ठीक आहे, आता पुलिंग फोर्स लावल्यानंतर बघा याची जी साईज आहे, ही जी लेंथ आहे समजा या प्रकारे झाली, या प्रकारे याची लेंथ वाढली. कधी, पी फोर्स अप्लाय केल्यानंतर. पी फोर्स अप्लाय केल्यानंतर आता या ठिकाणी काय झालेलं आहे, लेंथ जी आहे ती इन्क्रीज झाली. ओके, साईज आणि शेप मध्ये आता चेंज झाला. साईज जी आहे बट या ठिकाणी समजा लेंथ इन्क्रीज झाली, आणि शेप म्हणजे त्या ठिकाणी बघा आता सर्क्युलर शेप आहे त्याचा. तर त्या केसमध्ये याची जी शेप किंवा आपण ज्याला साईज पण म्हणू, कारण साईज शेप तर सर्क्युलर असणार याचा, पण जी साईज आहे समजा फॉर एक्झाम्पल डायमीटर जे आहे याचं रबरचं 10 mm होतं, तर त्या केसमध्ये ते आता काय होणार झालं, त्या ठिकाणी 9 mm किंवा 8 mm पर्यंत जाणार झालं. ओके, म्हणजे या ठिकाणी साईज आणि शेप मध्ये त्या ठिकाणी काय होतंय, चेंजेस त्या ठिकाणी मला बघायला मिळत आहे. पण कधी, लोड अप्लाय केल्यानंतर. ठीक आहे, मग या ठिकाणी हे एक मटेरियल आहे, या मटेरियलवरती जर मी लोड अप्लाय केला तर त्याचे साईज आणि शेप काय झाले, चेंज झाले. कधी, लोड अप्लाय केल्यानंतर. बरं, आता एक काम करा, हा लोड काढून घ्या. हा जो लोड आहे ना, आता हा लोड काय करा, रिमूव्ह करा. हा लोड जो आहे या ठिकाणी काय करा, रिमूव्ह करा. लोड रिमूव्ह केल्यानंतर काय होणार रे, लोड रिमूव्ह केल्यानंतर हे जे रबर बँड आहे, हे रबर बँड आता त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये येणार. म्हणजे या ठिकाणी आता परत ते ओरिजिनल साईज आणि शेप गेन करणार झालं. ठीक आहे, ओरिजिनल साईज आणि शेप गेन करणार झालं. म्हणजे या ठिकाणी बघा, जर मी रबर बँडवरती फोर्स अप्लाय केला तर ते त्याची शेप आणि साईज चेंज करतं, आणि ज्यावेळेस त्याच्यावरचा मी फोर्स काढून घेतो त्यावेळेस त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला येऊन जातं. मग अशा मटेरियलला म्हणणार इलॅस्टिक मटेरियल. आणि ही जी मटेरियलची प्रॉपर्टी आहे ना, कोणती, लोड अप्लाय केल्यानंतर साईज आणि शेप चेंज करा, आणि लोड काढून घेतल्यानंतर त्याच्या ओरिजिनल साईज शेपला येऊन जातं. ही जी मटेरियलची प्रॉपर्टी आहे, या मटेरियलच्या प्रॉपर्टीलाच म्हटलं जातं इलॅस्टिसिटी. काय म्हटलं जातं, इलॅस्टिसिटी. मग इलॅस्टिसिटी काय आहे, एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे. इलॅस्टिसिटी काय आहे, एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे. कशी प्रॉपर्टी आहे, की अशी प्रॉपर्टी की समजा तिनं काय होतं, नेमकं त्या प्रॉपर्टीमुळे काय होतं, की त्या मटेरियलवरती जर मी फोर्स अप्लाय केला तर त्याची साईज आणि शेप चेंज होते. ओके, आणि जर मी फोर्स काढून घेतला तर ती तिच्या ओरिजिनल साईज आणि शेपला परत येऊन जाते. म्हणजे परत ओरिजिनल साईज आणि शेप त्या ठिकाणी गेन करते. तर या प्रॉपर्टीलाच म्हटलं जातं इलॅस्टिसिटी. आणि जे मटेरियल अशी प्रॉपर्टी दाखवतं त्याला म्हटलं जातं इलॅस्टिक मटेरियल. आणि इलॅस्टिक मटेरियलचं एक्झाम्पल मग तुमचं काय आहे, रबर बँड आहे आणि माइल्ड स्टील आहे. फॉर एक्झाम्पल इथं लिहिलंय मी, फॉर एक्झाम्पल रबर बँड, आणि आणखी एक टाका, फॉर एक्झाम्पल वरती टाकतो माइल्ड स्टील. आता माइल्ड स्टील वगैरे सगळ्यांना माहित असेल, नसेल तर आपण समोर बघणार आहोत तसं. पण इथं लिहितो मी स्टील. ठीक आहे, हे एक्झाम्पल जातो इलॅस्टिसिटीचं. ओके, माइल्ड स्टील हे तुमचं इलॅस्टिक मटेरियल आहे. रबर बँड हे तुमचं इलॅस्टिक मटेरियल आहे. डेफिनेशन लिहून द्यायची गरज आहे का रे? ठीक आहे, चालू द्या, शॉर्टमध्ये लिहून देतो. बघा, ही मटेरियलची अशी प्रॉपर्टी आहे, मटेरियलची अशी प्रॉपर्टी आहे की जिथं काय आहे, जी चेंज होतं, अंडरगोज चेंजेस. लिहून घ्या लागलं असतं, प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल, प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल. ठीक आहे, इथं लिहा, एक मिनिट. हा, लिहा, बरोबर होतं, राहू द्या, आता लिहितो, परत लिहितो मी एकदा. प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल, प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल सच दॅट हा, नोट्स जे आहे बेटा या ठिकाणी, इथं जरी मी शॉर्ट्समध्ये लिहिलं समजा, तर त्या ठिकाणी नोट्स तुम्हाला आपल्या KK अकॅडमी ॲपवरती मिळून जाईल. ठीक आहे, तर KK अकॅडमी ॲप डाउनलोड करून ठेवा, तिथून तुम्हाला नोट्स मिळून जाईल. ठीक आहे, आणि लागलंच तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे KK अकॅडमी इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती टाकून देईन. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल सच दॅट मटेरियल अंडरगोज changes after
किंवा अंडर लिहा डायरेक्टली, अंडर लोडच्या अंडर म्हणजे लोड अप्लाय केल्यानंतर मटेरियल मध्ये चेंजेस येत आहे. ओके, याला काय म्हणायचं इथपर्यंत की प्रॉपर्टी ऑफ मटेरियल सच दॅट, म्हणजे मटेरियलची अशी प्रॉपर्टी की जिथं काय होत आहे की लोड अप्लाय केल्यानंतर मटेरियलमध्ये काय येत आहे, चेंजेस येत आहे. ठीक आहे. अँड पुढे लिहा अँड, आता चेंजेस झाले, साईज अँड शेप चेंज झाला, अंडरगो चेंजेस अंडर अ लोड अँड रिगेन, रिगेन म्हणजे पुन्हा मिळवणं, रिगेन म्हणजे काय, पुन्हा मिळवणं, रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप, ओरिजिनल साइज अँड शेप. कधी ते रिगेन कधी करतं, फोर्स काढल्यानंतर, फोर्स नाही काढला तर ते तसंच राहणार, रिगेन नाही करणार. ठीक आहे, म्हणून रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप आफ्टर रिमूव्हल ऑफ लोड. ओके, याला आपण काय म्हणणार आहे, याला म्हणणार आपण इलॅस्टिसिटी. ठीक आहे, ही झाली तुमची इलॅस्टिसिटी. आणि सच अ मटेरियल, खाली लिहून घ्यायला लागलं असतं, सच अ मटेरियल इज कॉल्ड ॲज, सच अ मटेरियल, एक मिनिट, हा, सच अ मटेरियल इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक मटेरियल. ओके, सच अ मटेरियल इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक मटेरियल किंवा इलॅस्टिक बॉडी. सॉरी, एक मिनिट. ओके, सॉरी, पीपीटी गायब झाली होती आपली. ठीक आहे, या तर आपण इलेक्ट्रिसिटी बघितली काय तर, आणि अशी प्रॉपर्टी की जे या प्रकारची प्रॉपर्टी शो करते, म्हणजे लोड अप्लाय केल्यानंतर बघा असं मटेरियल की ज्या ठिकाणी ज्याच्यावरती लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्या साईज आणि शेपमध्ये चेंज होतो, पण लोड काढून घेतल्यानंतर ते ओरिजिनल शेप आणि साईजला येतं, त्याला आपण काय म्हणतो रे, इलॅस्टिक मटेरियल म्हणतो. ठीक आहे, किंवा त्या बॉडीला आपण इलॅस्टिक बॉडी म्हणतो. ठीक आहे, मग ते तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा नोट्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, याची काही जास्त गरज नाही. बघा आता नेक्स्ट जी प्रॉपर्टी आपली ती आहे, लागलंच लिहून घ्या, सच बॉडी इज कॉल्ड एज इलॅस्टिक बॉडी किंवा सच मटेरियल इज कॉल्ड एज इलॅस्टिक मटेरियल. तुम्हाला लिहायचं तर लिहून घ्या पॉज करून. बघा आता प्लास्टिसिटी काय आहे, प्लास्टिसिटी जी आहे बेटा हे इलॅस्टिसिटीच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे कसं, बघा इलॅस्टिसिटीमध्ये आपण बघितलं की जर एखाद्या बॉडीवरती जर मी फोर्स अप्लाय केला तर शेप आणि साईज चेंज होतं. मग सर इथं होणार नाही का, इथं पण होणार. जसं इलॅस्टिक मध्ये चेंज झालं शेप आणि साईज मध्ये, इथं पण शेप आणि साईज मध्ये चेंज होणार. पण तिथं कसं होत होतं की आपण लोड काढून घेतला, फोर्स काढून घेतला तर ओरिजिनल शेप आणि साईजला येऊन जायचं, त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला येऊन जायचं. पण या ठिकाणी ओरिजिनल शेप आणि साईजला येणार नाहीये. ओके, म्हणजे लोड जर तुम्ही काढून घेतला तर ते ज्या पोझिशनला आहे आता त्याच पोझिशनला राहणार आहे. ओके, एकदम प्रॉपर समजून सांगतो. बघा इकडं प्लास्टिसिटी म्हणजे काय आहे, प्लास्टिसिटीचं एक्झाम्पल समजून घ्या, मग तुम्हाला डेफिनेशन कळेल. काय बघा प्लास्टिसिटीची एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल आहे बेटा मड बॉल. काय आहे, मड बॉल. ओके, मड बॉल. या ठिकाणी बघा मड बॉल जे आहे, मड बॉल म्हणजे काय रे, समजा मड घ्या आपला, चिखल वगैरे समजा. ठीक आहे, म्हणजे माती त्यात पाणी टाका, त्याचा बॉल बनवा, मड बॉल. आपण तुम्ही आम्ही लहानपणी बनवले हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता हा मड बॉल तुम्ही बनवला, मड बॉल बनवल्यानंतर काय करा, आता या प्रकारे बघा इथं दिसतंय तुम्हाला मड बॉल. ओके, समजा हा तुम्ही लहानपणी बनवलेला मड बॉल आहे, आणि तुम्ही काय केलं रे, बोटानं बघा त्याला प्रेस केलं. ओके, बोटानं त्याला काय केलं, त्या मड बॉलला प्रेस केलं. प्रेस केल्यानंतर बघा काय झालं रे, तो बॉल कसा होता, सर्क्युलर होता. ओके, बॉल कसा होता, सर्क्युलर होता तुमचा. आता या ठिकाणी काय झालं रे, तुम्ही जसं प्रेस केलं या ठिकाणी याचा जो शेप आहे तो चेंज झाला. ओके, किंवा साईज जी आहे ती चेंज होते. ठीक आहे, आता याला आपण काय केलं, याच्यावरती कंप्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला, किंवा मी या ठिकाणी याला या प्रकारे प्रेस केलं, त्या बॉलला मी प्रेस केलं. प्रेस केल्यानंतर बघा त्या ठिकाणी मी त्याला फिंगरनं काय केलं रे, प्रेस केलं, आणि नंतर ते फिंगर काढून घेतलं. मग अशा केसमध्ये बघा त्या ठिकाणी साईज आणि शेप तर चेंज झालं, पण जसंही ते बोट काढून घेतलं किंवा त्या ठिकाणी फोर्स काढून घेतला तर या ठिकाणी ओरिजिनल शेप आणि साईजला आलं नाही. नसेल समजत ते एकदा जा बॉल बनवा, आता लहानपणी जे बनवला तो बनवा, आणि त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी त्याला प्रेस करा. मग बघा तिथं त्या ठिकाणी काय होईल, डिप्रेशन पडेल, आणि मग ते बोट काढून घ्या, बघा ते ओरिजिनल शेप आणि साईजला येतं का, नाही येणार त्या ठिकाणी. मग मटेरियलची अशी प्रॉपर्टी की त्या ठिकाणी जर मटेरियलवरती मी जर फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप आणि साईज चेंज तर होईल, पण त्या ठिकाणी जर मी फोर्स काढून घेतला तर त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला येणार नाही. अशा प्रॉपर्टीला म्हटलं तर प्लास्टिसिटी. काय म्हटलं तर प्लास्टिसिटी. आणि अशा मटेरियलला म्हटलं तर प्लास्टिक मटेरियल. ओके, अशा मटेरियलला काय म्हटलं तर प्लास्टिक मटेरियल. मग प्लास्टिक मटेरियलचं एक्झाम्पल आपण बघितलं, मड बॉल या ठिकाणी एक्झाम्पल आहे, लिहून घ्या लागलं असतं एक्झाम्पल, मड बॉल या ठिकाणी प्लास्टिक मटेरियलचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मग आता प्लास्टिसिटी तुम्हाला कळालं की अशी मटेरियलची प्रॉपर्टी की जिथं फोर्स काढून घेतल्यानंतर त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला येणार नाही. मग आता या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहून देतो, डिटेलमध्ये नोट्स तुम्हाला कुठे मिळणार आहे, आपल्या KK अकॅडमी
सॉरी KK अकॅडमी ॲपवरती, ठीक आहे. होतं कधी कधी बेटा, ठीक आहे. तर KK अकॅडमी ॲपवरती तुम्हाला काय मिळणार आहे, नोट्स मिळणार आहे. तर तिथून तुम्ही डिटेलमध्ये या नोट्स बघू शकता. बघा या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहितो प्लास्टिसिटी म्हणजे काय. जसं की वरचं लाईन आहे ती कॉपी पेस्ट करा आणि अँड नंतरची जी आहे बेटा त्याच्या समोर मी या ठिकाणी लिहितोय अँडच्या समोरचं वरची लाईन कोणती, मग त्या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल सच दॅट द मटेरियल अंडरगो चेंजेस आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ अ लोड किंवा अंडर लोड म्हणा त्या ठिकाणी. आणि पुढे लिहिलं मी अँड आणि या ठिकाणी लिहितो नॉट नॉट तुम्ही लिहिले तरी चालतं शॉर्टमध्ये. गरज नाही, आपल्याला डेफिनेशन नाही लिहावं लागत, तर आपल्याला ऑप्शन काढावं लागतात. म्हणून नॉट रिगेन, रिगेनचा अर्थ काय सांगितला, पुन्हा वापस येणं किंवा पुन्हा ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये येणं. रिगेन पुन्हा गेन करणं. नॉट रिगेन, नॉट रिगेन इट्स इट्स ओरिजिनल ओरिजिनल साईज अँड शेप. पण कधी बेटा, आफ्टर, हे महत्वाचं आहे, आफ्टर रिमूव्हल. कारण की जर फोर्स रिमूव्ह नाही केला ना तुम्ही, इलॅस्टिक मटेरियल पण त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला येणार नाही. समजा रबर तुम्ही असं ओढून धरलं या ठिकाणी आणि फोर्स सोडला नाही किंवा फोर्स काढून नाही घेतला, ते ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये येऊ शकत नाही ना. लोड काढावा लागेल, लोड रिमूव्ह करावा लागेल, ठीक आहे. मग आफ्टर रिमूव्हल, आफ्टर रिमूव्हल नॉट रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप आफ्टर रिमूव्हल ऑफ load. After removal of load, such a property of material is called as plasticity, and such a body is called as a plastic body, such a material is called as a plastic material. तुम्ही हे लिहू शकता. आणि फॉर एक्झाम्पल याचं काय आहे, फॉर एक्झाम्पल मड बॉल, ठीक आहे, मड लिहिलं तर चालतं. ओके, ह्याला तुमचं प्लास्टिसिटी. बघा याची आणखी एक डेफिनेशन आहे, मी डेफिनेशन लिहितो अगोदर आणि मग तुम्हाला समजून सांगतो. लिहा डेफिनेशन तुम्ही पण. परमानंट, परमानंट, परमानंट जसं तुम्ही कंपनीमध्ये परमानंट होता तसंच. परमानंट डिफॉर्मेशन, परमानंट डिफॉर्मेशन अंडर लोडिंग, अंडर लोडिंग इज कॉल्ड ॲज, इज कॉल्ड ॲज, इज कॉल्ड ॲज काय रे, ओके, इज कॉल्ड ॲज, कॉल्ड ॲज कोणाला माहित आहे रे. कॉल्ड ॲज आपल्याकडे बेटा कॉल्ड ॲज, कॉल्ड ॲज करतात. काय कॉल्ड ॲज केलं आज, वांग्याची भाजी. परमानंट डिफॉर्मेशन अंडर लोडिंग इज कॉल्ड ॲज, इज कॉल्ड ॲज काय रे, प्लास्टिसिटी, इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. परमानंट डिफॉर्मेशन अंडर लोडिंग इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. याचा अर्थ काय होतो, याच्या अगोदर समजून घ्या की डिफॉर्मेशन नेमकं काय असतं. आता माहित असेल सगळ्यांना, मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, पण तरी डिफॉर्मेशन म्हणजे काय. डिफॉर्मेशन म्हणजे चेंजेस. ओके, समजा एखाद्या बॉडीवरती तुम्ही फोर्स अप्लाय करताय, टेन्साईल असू द्या, कंप्रेशन असू द्या, जर त्याच्या त्या बॉडीमध्ये चेंज येतोय त्याला म्हणतात डिफॉर्मेशन. तर डिफॉर्मेशनचा मिनिंग काय होतो, चेंजेस. ओके, चेंज त्याला म्हणतो आपण डिफॉर्मेशन. मग आता या ठिकाणी बघा इथं हा जो बॉल प्रेस केला मी, या केसमध्ये डिफॉर्मेशन आलं म्हणजे चेंज झालं. रबर बँड मी त्या ठिकाणी पुल केलं होतं, त्या केसमध्ये त्याची लेंथ चेंज झाली म्हणजे चेंज झालं. लेंथ वाढते म्हणजे डिफॉर्मेशन, लेंथ कमी होते डिफॉर्मेशन. व्हॉल्यूम वाढतोय, व्हॉल्यूम कमी होते, साईज कमी होते, वाढते, हे सगळं डिफॉर्मेशन असणार झालं, ठीक आहे. मग आता वरच्या केसमध्ये ते डिफॉर्मेशन आलं होतं, वरती पण डिफॉर्मेशन आलं होतं. कुठं, इलॅस्टिसिटीमध्ये सुद्धा लेंथ वाढली होती त्या रबर बँडची, ते त्या ठिकाणी काय होतं, डिफॉर्मेशन होतं. पण ते परमनंट नव्हतं. परमनंट नव्हतं म्हणजे काय, की जर मी लोड काढून घेतला तर ते ओरिजिनल शेप आणि साईजला येणार होतं. ओके, समजा बघा आता डिफॉर्मेशन, समजा या ठिकाणी बघा हा रॉड आहे किंवा रबर बँड आहे, समजा हा रबर बँड आहे, ठीक आहे, रबर बँड आहे. मग या ठिकाणी रबर बँडला मी काय केलं रे, पुल केलं, पुल केलं. नंतर याची लेंथ काय झाली, समजा फॉर एक्झाम्पल वाढली, याची लेंथ काय झाली, वाढली. लेंथ वाढली ना, मग आता समजा जेवढी लेंथ वाढली ना ते त्याचं डिफॉर्मेशन, लेंथ जेवढी वाढली ना ते डिफॉर्मेशन झालं. मग आता हे परमनंट आहे का इलॅस्टिसिटीच्या केसमध्ये, तर नाही बेटा. का, कारण की जर मी फोर्स काढून घेतला ना, तर फोर्स काढल्यानंतर या ठिकाणी हे डिफॉर्मेशन गायब होणार आहे. हे चेंजेस जे आहे बेटा ते गायब होणार आहे, ते परमनंट नसणार आहे, हे टेम्पररी आहे. कसे आहे, टेम्पररी, म्हणजे टेम्पररी आले त्या ठिकाणी, काही काळापुरते किंवा फोर्स आहे तोपर्यंत आले, फोर्स निघून गेला तर हे डिफॉर्मेशन, हे चेंजेस आहेत ते राहणार नाहीये. पण जर कधी प्लास्टिसिटी किंवा प्लास्टिक मटेरियल जर आपण बघितलं, जसं की मड बॉल, जर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन येत आहे, चेंज येत आहे, तर ते चेंजेस परमनंट असणार आहे. तुम्ही फोर्स जरी काढून घेतला तर ते कसे असणार आहे, परमनंट असणार आहे. म्हणून परमनंट डिफॉर्मेशन अंडर लोडिंग इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिसिटी. महत्वाचं आहे, ही कन्सेप्ट खूप कामं येते बेटा समोर. ओके, ही सॉन्ग मध्ये पण तुम्हाला कामं येते, म्हणून लक्षात ठेवा. परमनंट डिफॉर्मेशन अंडर लोडिंग इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिसिटी, ठीक आहे. तर आपण काय म्हणतो, प्लास्टिसिटी म्हणतो, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. यस. सॉरी. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, ठीक आहे. सॉरी. ओके, व्यवस्थित लिहून घ्या.
अक्षर समजत नसेल त्या ठिकाणी बेटा नोट्समध्ये थोडं चांगलं काढलेलं आहे मी, तिथून बघू शकता तुम्ही. किंवा मी लिहिताना थोडं बोलतो तर त्यावेळेस पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ओके, नेक्स्ट स्लाइडला जाऊ आपण. ओके. ओके, बघा आता नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की डक्टाईल मटेरियल म्हणजे काय किंवा डक्टिलिटी काय आहे. ओके, किंवा ब्रिटलनेस काय किंवा ब्रिटल मटेरियल म्हणजे नेमकं काय. आता डक्टिलिटी समजण्या अगोदर त्याचे एक्झाम्पल बघूया. सॉरी, बघा डक्टाईल मटेरियलचे एक्झाम्पल कोणकोणते आहे रे, तर डक्टाईल मटेरियलचे एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय डक्टाईल मटेरियल, कॉपर आहे तुमचं डक्टाईल मटेरियल, ॲल्युमिनियम आहे या ठिकाणी, माइल्ड स्टील आहे या ठिकाणी, ओके, गोल्ड आहे. ठीक आहे, तर हे सगळे काय झाले रे, डक्टाईल मटेरियल झाले. आता डक्टिलिटी प्रॉपर्टी काय आहे किंवा डक्टाईल मटेरियल कशाला म्हणायचं, तर मटेरियलची अशी प्रॉपर्टी असते डक्टिलिटी की आपण जर त्या मटेरियलवरती जर मी याच्यावरती जर टेन्साईल फोर्स लावला, टेन्साईल फोर्स तुम्हाला कळाला आता काय येतं, जर मी एखाद्या मटेरियलवरती जर टेन्साईल फोर्स जर लावला तर त्या ठिकाणी ते मटेरियल वायरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. तुम्ही कॉपरचं वायर बघितलं असणार, बघा या ठिकाणी कॉपरचं वायर, कॉपरचं वायर हे या ठिकाणी कॉपर मेटल आहे, या कॉपर मेटलला जर मी टेन्साईल फोर्स लावला तर ते वायरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. कशामध्ये, वायरमध्ये जर कधी एखादं मटेरियल कन्वर्ट होऊ शकतं, कधी रे, पण टेन्साईल फोर्स अप्लाय केल्यानंतर. तर त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीला म्हणणार डक्टिलिटी आणि त्या मटेरियलला म्हणणार डक्टाईल मटेरियल. मग तुमचं कॉपर डक्टाईल मटेरियल का वायरमध्ये कन्वर्ट होतं. नंतर ॲल्युमिनियम बघा या ठिकाणी, तर ॲल्युमिनियमला सुद्धा आपण वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो. या ठिकाणी माइल्ड स्टील बघा, माइल्ड स्टील पासून आपण या ठिकाणी बाइंडिंग वायर, ओके, आपण बाइंडिंग वायर जे बार असतात त्यांना बाइंड करण्यासाठी जे वायर यूज करतो ना, बाइंडिंग वायर, ते तुमचं माइल्ड स्टील पासून बनलेलं असतं. मग हे कधी पॉसिबल झालं, याच्यामध्ये डक्टिलिटी होती म्हणून. ओके, म्हणून जर मी याच्यावरती टेन्साईल फोर्स अप्लाय केला, टेन्साईल फोर्स अप्लाय केला तर हे कशामध्ये कन्वर्ट होईल, वायरमध्ये. मग या ठिकाणी वायरमध्ये कन्वर्ट होण्याची जी प्रॉपर्टी आहे मटेरियलची त्याला म्हटलं जातं डक्टिलिटी. काय म्हटलं जातं, डक्टिलिटी. आणि त्या मटेरियलला म्हटलं जातं डक्टाईल मटेरियल. ठीक आहे. ओके, हे झालं तुमचं डक्टिलिटी. मग आता बघायचं आपल्याला की ब्रिटल मटेरियल त्या ठिकाणी काय आहे. ओके, ब्रिटल मटेरियल त्या ठिकाणी काय आहे, मला डक्टाईल मटेरियल कळालं की या ठिकाणी वायरमध्ये कन्वर्ट होतंय मटेरियल तुमचं, म्हणजे या ठिकाणी डक्टाईल मटेरियल. आणखी एक डेफिनेशन आपण डक्टिलिटीची मांडू शकतो, ती म्हणजे काय, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू ही खूप महत्त्वाची आहे. वायरमध्ये कन्वर्ट होते ठीक आहे, त्याला आपण डक्टाईल मटेरियल म्हणणार. पण आणखी एक डेफिनेशन आहे ती खूप महत्त्वाची, ते म्हणजे काय, की ब्रिटल मटेरियल आणि डक्टाईल मटेरियल समजून घेण्यासाठी दोघांना आपण आता कंबाईन समजून घेऊ. डक्टाईल मटेरियल काय आलं की वायरमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे, लागल्यास वरती डेफिनेशन मी लिहून दिली ती बघा एकदा. बघा या ठिकाणी एकदा ही डेफिनेशन कंप्लीट करतो मी आणि आणखीन ब्रिटल मटेरियल आणि डक्टाईल मटेरियल हे दोघांना सोबत समजून सांगतो. काय या ठिकाणी डक्टाईल मटेरियल म्हणजे काय, मग तर ॲबिलिटी टू कन्वर्ट, ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू कन्वर्ट इनटू थिन वायर. काय मग, थिन वायर, असं तुम्हाला डायरेक्टली सेंटेन्स येईल. आणि प्रॉपर्टी कोणती सांगा म्हणून खाली ऑप्शन असणार, डक्टिलिटी, इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी. तर हे काय आहे, मग डक्टिलिटी आहे. ॲबिलिटी टू कन्वर्ट इनटू थिन वायर, किंवा आपण याला म्हणू शकतो थिन सेक्शन. थिन वायरच्या ऐवजी काय राहू शकतं, थिन सेक्शन राहू शकतं. म्हणून त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये थिन सेक्शन लिहून ठेवा. आता बघा या ठिकाणी ब्रिटल मटेरियल आणि डक्टाईल मटेरियल मधला फरक समजून घ्या. ठीक आहे, आता खाली ब्रिटल मटेरियलचे एक्झाम्पल बघा एकदा. तुम्हाला डक्टाईल मटेरियलचे एक्झाम्पल कळाले काय आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, गोल्ड आहे, माइल्ड स्टील आहे. ठीक आहे, तर हे झाले तुमचे कशाचे एक्झाम्पल डक्टाईल मटेरियलचे. ब्रिटल मटेरियल कोणकोणतं असतं रे, तर ब्रिटल मटेरियल असतं फॉर एक्झाम्पल चॉक असतं तुमचं ब्रिटल मटेरियल. या ठिकाणी बघा काय आहे, ओके डायरेक्टली खाली आलं. हां, ठीक आहे, बघा या ठिकाणी हे ब्रिटल मटेरियल आहे, कोणते, खालीचे वाले ब्रिटल मटेरियल. बघा कोणकोणते एक्झाम्पल आहे त्याचे, मग त्याचे एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी कॉन्क्रीट हे ब्रिटल मटेरियलचं एक्झाम्पल आहे, ग्लास हे ब्रिटल मटेरियलचं एक्झाम्पल आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे कास्ट आयर्न हे ब्रिटल मटेरियलचं एक्झाम्पल आहे, लक्षात असू द्या. आता ब्रिटल मटेरियल म्हणजे कोणतं मटेरियल असतं, फॉर एक्झाम्पल चॉक घ्या, चॉक हे तुमचं ब्रिटल मटेरियल आहे. चॉक वरती काय करा रे, फोर्स अप्लाय करा, चॉक वरती फोर्स अप्लाय करा. चॉक सगळ्यांना माहिती आहे, खडू, खडू घ्या, चॉक घ्या, चॉक वरती फोर्स अप्लाय करा, फोर्स अप्लाय केल्यानंतर बघा बघा त्या ठिकाणी ते जे मटेरियल आहे त्या ठिकाणी कसं फेल होणार, म्हणजे त्या ठिकाणी डिफॉर्मेशन येणार की डायरेक्टली सडनली फेल होणार. ओके, चेक करा. याला समजण्यासाठी काय करा, कम्पेअर करा. कशाला, की एक चॉकचा रॉड घ्या. ओके, चॉकचा रॉड म्हणजे चॉक आहे, एक चॉकचा एकदम रॉड बनवा असा मोठा. ठीक आहे, नंतर एक स्टीलचा रॉड घ्या आणि काय करा, त्या चॉकच्या रॉडवरती फोर्स अप्लाय करा आणि स्टीलच्या रॉडवरती फोर्स अप्लाय करा. बघा चॉकच्या रॉडवरती जसाही तुम्ही फोर्स अप्लाय केला त्या ठिकाणी चॉकचा जो रॉड आहे त्या ठिकाणी काय होईल रे, सडनली फेल होईल, म्हणजे अचानक फोर्स अप्लाय केला फेल होऊन जाईल. पण जर कधी आपण या ठिकाणी रॉड बघितला स्टीलचा, तर त्या केसमध्ये काय होईल, समजा हा स्टीलचा रॉड आहे, याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला, हा स्टीलचा रॉड काय होईल रे, बेंड होईल. काय होईल, बेंड होईल. याचं काय होईल रे, डिफॉर्मेशन होईल, चेंजेस येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग ज्यावेळेस मी स्टीलच्या रॉडवरती फोर्स अप्लाय करतोय, समजा हा स्टीलचा रॉड आहे, याच्यावरती समजा तुम्ही उभे राहिले, 1 मीटरचा रॉड आहे त्याच्यावर तुम्ही उभे राहिले, जसे तुम्ही उभे राहिले त्या ठिकाणी ते स्टीलचा रॉड काय होईल, बेंड होईल. बेंड होईल म्हणजे या ठिकाणी काय मिळते, मला वॉर्निंग मिळते. काय वॉर्निंग मिळते, समजा तुम्ही याच्यावरती उभे राहिले आणि बेंड व्हायला लागला तुमचा तो रॉड, मग तुम्हाला
वॉर्निंग मिळणार, एक वॉर्निंग मिळते काय की आता मी फेल होतोय, तू आता खाली त्या ठिकाणी उतरून जाय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मला काय मिळते रे, वॉर्निंग मिळते. कधी? माइल्ड स्टीलच्या केसमध्ये किंवा स्टीलच्या केसमध्ये. पण जर तुम्ही सेम त्या ठिकाणी कशाचा रॉड घेतला, एक तर कॉन्क्रीटचा रॉड घ्या किंवा जर मी चॉक घेतला, चॉकचा रॉड घ्या आणि त्या चॉकच्या रॉडवर किंवा कॉन्क्रीटच्या रॉडवरती उभा राहा. जसाही तुम्ही उभा राहाल त्या ठिकाणी काय होईल रे, तिथे बेंडिंग वगैरे काही होणार नाही, वॉर्निंग वगैरे काही मिळणार नाहीये. सडनली त्या ठिकाणी तो चॉक किंवा तो कॉन्क्रीटचा जो बार आहे तो फेल होईल आणि तुमचं काय होईल तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, म्हणजे मला काय कळतं की ब्रिटल मटेरियल असं मटेरियल असतं की ज्याच्यावरती जर मी फोर्स अप्लाय केला आणि जर ते फेल झालं तर ते सडनली फेल होतं. मग असं मटेरियल जे सडनली फेल होतं, अचानक फेल होतं, सडनली म्हणजे अचानक फेल होतं. अचानक फेल होतं म्हणजे नेमकं कसं फेल होतं की विदाऊट वॉर्निंग फेल होतं. कुठलीही वॉर्निंग देत नाही, कुठलंही डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये होत नाही, डायरेक्टली सडनली फेल होणार. त्या मटेरियलला म्हणणार ब्रिटल मटेरियल. पण जर एखादं मटेरियल वॉर्निंग देत आहे आपल्याला त्या ठिकाणी फेल व्हायच्या अगोदर जर वॉर्निंग मिळते मला, जसं की माइल्ड स्टील किंवा जसं की स्टील म्हटलं आपण, तर बेंडिंग होऊन त्या ठिकाणी वॉर्निंग देते मला, की मग जर एखादं मटेरियल जर फेल्युअरच्या अगोदर वॉर्निंग देतं त्याला म्हणलं जातं बेटा डक्टाईल मटेरियल. डेफिनेशन आपण एकदा लिहून घेऊया. ग्लास बघा, तुमचा ग्लास वरून सोडा खाली, बघा कुठं डिफॉर्मेशन वगैरे होणार नाहीये. ओके, टचकन फुटल्या जाणार तो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कुठलंही डिफॉर्मेशन किंवा कुठलंही त्या ठिकाणी वॉर्निंग मला मिळत नाहीये. सडनली या ठिकाणी हा ग्लास फेल होणार, कॉन्क्रीट फेल होणार तुमचं. तसंच या ठिकाणी बघा, माइल्ड स्टील आहे तुमचं, कॉपर झालंय बघा, एकदा तुम्ही लोड अप्लाय करून बघा कॉपरवरती, ते डिफॉर्मेशन शो करून वॉर्निंग देईन. ॲल्युमिनियमवरती लोड अप्लाय करा, फेल होण्याच्या अगोदर ते पण डिफॉर्मेशन शो करून वॉर्निंग देईन. माइल्ड स्टील सुद्धा या ठिकाणी काय करणार, डिफॉर्मेशन शो करेल किंवा वॉर्निंग देईल. पण तुम्ही ग्लास झाला, कॉन्क्रीट झाला, हे वॉर्निंग देणार नाही. सेम या ठिकाणी कास्ट आयर्न आहे, महत्वाचं आहे, विचारलं जातं एक्झाममध्ये. का विचारलं जातं? कारण की आयर्न आहे, आपल्याला वाटतं स्टील आहे आणि स्टील हे आपण टाकतो डक्टाईलमध्ये, म्हणून अशा केसमध्ये त्यांनी जर एक्झाम्पल विचारलं की कास्ट आयर्न हे कोणती प्रॉपर्टी शो करतं, मग आपण या ठिकाणी डक्टिलिटी करणार. का? कारण की ते स्टीलमध्ये मोडतं आपल्याला असं वाटतं. पण या कास्ट आयर्नचं जे फेल्युअर आहे ते सडन आहे. म्हणजे याचं जे फेल्युअर आहे ना, बघा या ठिकाणी क्रॅक गेलेलं आहे, वॉर्निंग वगैरे काही मिळणार नव्हती, क्रॅक गेलेला आहे त्या कॉन्क्रीट सारख्या, म्हणजे या ठिकाणी हे सडनली फेल झालेलं आहे. म्हणून कास्ट आयर्न हे तुमचं कशामध्ये येतं रे, ब्रिटल मटेरियलमध्ये येतं. ठीक आहे, डेफिनेशन लिहून घ्या ब्रिटल मटेरियलची. बघा काय आहे ब्रिटल मटेरियलची डेफिनेशन. प्रॉपर्टी, बघा, प्रॉपर्टी बाय विच मटेरियल फेल ऑब्लिक फ्रॅक्चर, फेल किंवा फ्रॅक्चर, फेल होतंय किंवा फ्रॅक्चर होतंय विदाऊट वॉर्निंग. ओके, विदाऊट वॉर्निंग. जर असं मटेरियलची प्रॉपर्टी की जी विदाऊट वॉर्निंग फेल होते तिला म्हणणार ब्रिटलनेस. काय म्हणणार? ब्रिटलनेस. ही झाली ब्रिटलनेस प्रॉपर्टी, ब्रिटलनेस ही प्रॉपर्टी आहे. आणि असं मटेरियल जे विदाऊट वॉर्निंग फेल होतं त्याला म्हणणार आपण ब्रिटल मटेरियल. त्याला काय म्हणणार? ब्रिटल मटेरियल. जी प्रॉपर्टी आहे फेल होण्याची विदाऊट वॉर्निंग तिला आपण ब्रिटलनेस म्हटलं. पण जे मटेरियल अशा प्रकारे फेल होतं सडनली, तर त्याला आपण काय म्हणणार? ब्रिटल मटेरियल म्हणणार. इथं लिहायला लागलंच तर इथं लिहू शकता तुम्ही विदाऊट डिफॉर्मेशन पण लिहा इथं ब्रॅकेटमध्ये टाका विदाऊट डिफॉर्मेशन. आणखी टाका ब्रॅकेटमध्ये समोर त्याच्या, दॅट इज म्हणून करा सडनली फेल्युअर. सडनली, ओके, स्पेलिंग बघून घ्या एकदा सडनलीची. सडनली फेल्युअर. ओके, अचानक फेल होतंय, सडनली फेल्युअर. ठीक आहे, हे झालं बेटा तुमचं ब्रिटल मटेरियल. आता जर डक्टाईल मटेरियल घेतलं, आता याचं एक्झाम्पल लिहून घ्या. कॉन्क्रीट, त्यानंतर ग्लास, आणखी काय बघितलं आपण? चॉक, लिहून घ्या तुम्ही चॉक, आणि कास्ट आयर्न. हे महत्वाचं आहे, कास्ट आयर्न हे महत्वाचं आहे, IMP करून ठेवा या ठिकाणी. कास्ट आयर्न हे एक्झाम्पल आहे तुमचं ब्रिटल मटेरियलचं. बघा या ठिकाणी आता वरती जाऊ आपण. डक्टाईल मटेरियल मध्ये बघा या ठिकाणी काय मिळते मग मला? फेल विथ वॉर्निंग लिहिलं तरी चालतं. दुसरी डेफिनेशन जी आहे ती लिहिली तरी चालते मी या ठिकाणी. बघा डक्टाईल मटेरियल म्हणजे काय मग? फेल, शॉर्ट मध्ये लिहितोय हा, फेल विथ वॉर्निंग, ऑर मध्ये. ओके, आता हे जर असं लिहिलं मी तर याला तुम्ही डेफिनेशन मध्ये टाकून द्या, फेल विथ वॉर्निंग. बघा या ठिकाणी आता डक्टाईल मटेरियल ची डेफिनेशन काय सांगतं रे? ॲबिलिटी टू कन्वर्ट इनटू थिन वायर. वायर मध्ये कन्वर्ट होतंय. आता एखाद्या मटेरियल मध्ये मला जर वायर मध्ये कन्वर्ट करायचं एखाद्या मटेरियलला, तर त्याच्यावरती मला कोणता फोर्स लावावा लागेल रे? कंप्रेसिव्ह फोर्स, शिअर फोर्स की टेन्साईल फोर्स? जर एखाद्या मटेरियलला मला वायर मध्ये कन्वर्ट करायचं, समजा एखादं मटेरियल आहे माझ्याकडे, समजा बॉल आहे आणि मला त्याला वायर मध्ये कन्वर्ट करायचं, काय लावावं लागेल रे? टेन्साईल फोर्स. कळलं ना? वायर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे कोणता फोर्स लावावा लागेल? टेन्साईल फोर्स. म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण? टेन्शन टेस्ट घेत असतो याच्यावरती.
मटेरियल तुमचं डक्टाईल आहे की नाही याच्यासाठी आपण त्याच्यावरती टेन्शन लावतो. टेन्शन लावून मग चेक करतो की या ठिकाणी वायरमध्ये कन्वर्ट होतंय की नाही होतंय. टेन्शन लावलं, वायरमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे तुमचं ते काय डक्टाईल मटेरियल झालं. हे लक्षात असू द्या. आणि याचं एक्झाम्पल मग बघितलं आपण. फॉर एक्झाम्पल याचे एक्झाम्पल घ्या. याचे एक्झाम्पल ठीक आहे. याचे एक्झाम्पल घ्या. माइल्ड स्टील ठीक आहे. स्टील तुमचं. नंतर गोल्ड, ॲल्युमिनियम, कॉपर एक्सेट्रा ठीक आहे. EDC हे याचं एक्झाम्पल झालं डक्टाईल मटेरियलचं. ठीक आहे. ब्रिटल मटेरियल आपण बघितलं. आता बघा या ठिकाणी एक क्वेश्चन विचारला होता, तर ते नोट म्हणून लिहून घ्या या ठिकाणी. पर्सेंटेज इलॉंगेशन SSC 2009 मध्ये विचारला होता. पर्सेंटेज इलॉंगेशन अंडर टेन्शन इंडिकेट डक्टॅलिटी. पर्सेंटेज इलॉंगेशन अंडर टेन्शन इंडिकेट डक्टिलिटी हा क्वेश्चन आला होता तुमचा कधी रे SSC 2009 मध्ये. हा नोट म्हणून लिहून घ्या. पर्सेंटेज इलॉंगेशन आता हे सगळं मी कुठे कव्हर केलंय सॉम मध्ये, त्याच्यामुळे मी जास्त डिटेल घेणार नाही. पण पर्सेंटेज इलॉंगेशन म्हणजे काय की समजा एखादा मटेरियल आहे, समजा स्टीलचा रॉड आहे तुमचा. स्टीलचा रॉड हा नेमका डक्टाईल मटेरियल आहे की नाही आहे कसं ठरवायचं, तर त्याच्यावरती टेन्शन फोर्स लावा. टेन्साईल टेस्ट घेतोय आपण. टेन्शन फोर्स लावल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होईल, तो इलॉंगेट होईल. इलॉंगेटचा अर्थ काय होतो रे, लेंथ वाढणं. इलॉंगेटचा अर्थ काय होतो, लेंथ वाढणं. मग जर मी त्या रॉडवरती जर कधी टेन्साईल फोर्स लावला त्याची लेंथ काय होईल, वाढल. मग समजा 10 mm तिथं लेंथ होती, आता ती झाली 11 mm 12 mm. मग त्या ठिकाणी 1 mm किंवा 2 mm वाढला. मग आता याचा पर्सेंटेज काढा की 1 mm 2 mm हे 10च्या किती पर्सेंटेज झालं, 10% 20%. ठीक आहे. मग हे झालं पर्सेंटेज इलॉंगेशन. टेन्साईल फोर्स अप्लाय करून लेंथ किती वाढली चेक करा, तिला पर्सेंटेज मध्ये काढा. मग लेंथ वाढणं म्हणजे पर्सेंटेज इलॉंगेशन. मग पर्सेंटेज इलॉंगेशन किती झालं त्याच्यानुसार डक्टिलिटी ठरवा. म्हणजे कसं, जर तुमचं पर्सेंटेज इलॉंगेशन बघा, जर तुमचं इथं जागा नाहीये पण तुम्ही लिहून घ्या. बघा, जर तुमचं पर्सेंटेज इलॉंगेशन हे जर कधी कसं असेल रे, हे जर 5% पेक्षा जास्त असेल तर याला काय म्हणणार आहे आपण सांगा, पर्सेंटेज इलॉंगेशन. आणि 5% पेक्षा जर कमी असेल तर काय म्हणणार. जर तुमचं पर्सेंटेज इलॉंगेशन तुम्ही चेक केलं, पर्सेंटेज इलॉंगेशन समजा 5% पेक्षा जास्त आलं, त्याला म्हणणार डक्टाईल मटेरियल. कोणतं मटेरियल, डक्टाईल मटेरियल. आणि जर त्या ठिकाणी 5% पेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हणणार ब्रिटल मटेरियल. काय म्हणणार, ब्रिटल मटेरियल. म्हणजे पर्सेंटेज इलॉंगेशन वरून आपण डक्टाईल मटेरियल आहे का ब्रिटल मटेरियल आहे हे इंडिकेट करू शकतो, हे ठरवू शकतो. आणि हाच क्वेश्चन तुम्हाला SSC 2009 मध्ये विचारला गेला होता. पर्सेंटेज इलॉंगेशन अंडर टेन्शन इंडिकेट द डक्टिलिटी. आता मी याला डिटेलमध्ये समजून सांगणार नाहीये. पर्सेंटेज इलॉंगेशन कसं काढायचं, काय काढायचं हे सगळं मी सॉम मध्ये शिकवलंय. जस्ट विचारलं जाऊ शकतं बाबा PE म्हणजे पर्सेंटेज इलॉंगेशन जर 5% पेक्षा जास्त असेल त्याला म्हणणार डक्टाईल मटेरियल, जर कमी असेल तर त्याला म्हणणार आपण ब्रिटल मटेरियल. ठीक आहे. आणि ब्रिटल मटेरियल जे आहे बेटा, ब्रिटल मटेरियल तर या ठिकाणी घेत असतो आपण कम्प्रेशन टेस्ट. ब्रिटल मटेरियल मध्ये घेत असतो आपण कम्प्रेशन टेस्ट. बघा या ठिकाणी ब्रिटल मटेरियल जे आहे तुमचं, त्याच्यावरती आपण काय करतो, कम्प्रेशन टेस्ट. म्हणजे याला आपण कम्प्रेस करतो आणि कम्प्रेस केल्यानंतर चेक करतो की हे मटेरियल सडनली फेल होते की नाही होते. कम्प्रेशन फोर्स अप्लाय करणार, मग चेक करणार की हे मटेरियल तुमचं सडनली फेल होतंय की वॉर्निंग देतंय. ठीक आहे. म्हणून कम्प्रेशन टेस्ट लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आहे आपण आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघू आपण काय तर. एक मिनिट. ओके, बघा या ठिकाणी आता नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे मेलेबिलिटी. यस बेटा, काय असतं मेलेबिलिटी. यस, मेलेबिलिटी काय, मेलेबल मटेरियल म्हणजे काय. ओके, मेलेबिलिटी, मेल्या गेल्या. ओके, आपल्याकडे म्हणतात ना बेटा, मेल्या गेल्या तू रंटकी होती चंटकी हो. ओके, ते मेलेबिलिटी. यात बेटा मेलेबिलिटी काय असतं बघा. मेलेबिलिटी म्हणजे काय, आता मेलेबिलिटीचं एक्झाम्पल घ्या, गोल्ड. काय घ्या, गोल्ड घ्या. आणि या गोल्डवरती काय करा रे, हॅमरिंग करा. हॅमरिंग माहिती बेटा, हॅमर घ्यायचा. ओके, हॅमर न झाला त्याच्यावरती काय करायचं, हॅमरिंग करायची. ठीक आहे. आता मेलेबल मटेरियलचं एक्झाम्पल काय रे, गोल्ड आहे. समजा हे या ठिकाणी बघा, हे गोल्ड आहे तुमचं. या गोल्डवरती हा हॅमर घेतला आणि या हॅमरिंगनं मी त्या ठिकाणी काय करतो, हॅमरिंग करतोय हॅमरना. ठीक आहे. मग काय होणार रे, या ठिकाणी हॅमरिंग केल्यामुळं हे जे गोल्ड आहे हे कन्वर्ट होतं बेटा तुमचं थिन शीटमध्ये. कशामध्ये, थिन शीटमध्ये किंवा या ठिकाणी बेटा थिन प्लेटमध्ये किंवा थिन प्लेटमध्ये. मग या ठिकाणी समजा एखादं मटेरियल
एखादं मटेरियल जर त्या ठिकाणी हॅमरिंग केल्यामुळं जर त्याच्यावरती हॅमरिंग केलं किंवा रोलिंग केलं किंवा प्रेस केलं, ओके, आपण त्याला प्रेस करू शकतो बाय प्रेसिंग, रोल करतो, रोलर असतं आपल्या बेटा, रोलर त्याच्यावरून चालवा तुम्ही, ओके, मग रोलिंग केलं किंवा प्रेसिंग केलं त्याला किंवा त्याच्यावरती मी हॅमरिंग केलं, मग अशा केसमध्ये त्या ठिकाणी जर ते मटेरियल कधी थिन प्लेट किंवा थिन शीटमध्ये कन्वर्ट होतंय तर त्या मटेरियलला म्हटलं जातं मेलेबल मटेरियल. काय म्हटलं जातं? मेलेबल मटेरियल. आणि ही जी प्रॉपर्टी आहे मटेरियलची, कोणती प्रॉपर्टी? की हॅमरिंग केल्यानंतर थिन शीटमध्ये कन्वर्ट होण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हटलं तर त्याला म्हणायचं मेलॅबिलिटी. म्हणजे मेलॅबिलिटी म्हणजे काय? मटेरियलची अशी प्रॉपर्टी आहे की तिच्यावर मी जर हॅमरिंग केलं, रोलिंग केलं, प्रेसिंग केलं तर त्या केसमध्ये ते थिन शीटमध्ये किंवा थिन प्लेट, बघा इथं थिन शीट किंवा थिन प्लेटमध्ये कन्वर्ट झालंय, त्याला म्हणणार मेलॅबिलिटी. डक्टिलिटी आपण बघितलं की वायरमध्ये कन्वर्ट होतं आणि इथं काय होतं बेटा? थिन शीट किंवा थिन प्लेटमध्ये. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तिकडे डक्टिलिटी वायरमध्ये कन्वर्ट होतं आणि हे कुठं कन्वर्ट होतं? थिन प्लेट किंवा थिन शीट मध्ये. लिहून घ्या या ठिकाणी डेफिनेशन. ॲबिलिटी शॉर्ट मध्ये लिहितो हा, तुम्ही बाकीचं नोट्स मध्ये बघा. ॲबिलिटी टू कन्वर्ट इंटू थिन प्लेट ऑब्लिक थिन शीट थिन शीट. ठीक आहे, शीट्स किंवा प्लेट्स. ओके, प्लेट माहिती सगळ्याला बेटा, आणि शीट्स पण माहिती, तुम्ही ड्रॉइंग वगैरे काढले असेल त्या शीटवरती, म्हणजे त्या टाईपचं काहीतरी. ठीक आहे, थिन शीट किंवा थिन प्लेटमध्ये या ठिकाणी जर कन्वर्ट होण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणणार मेलॅबिलिटी. आणि सच मटेरियल इज कॉल्ड एज अ मेलेबल मटेरियल. याचं एक्झाम्पल काय मग? याचं एक्झाम्पल आहे बेटा गोल्ड, ॲल्युमिनियम, कॉपर एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, तर हे या ठिकाणी काय झाले? तुमचं मेलेबल मटेरियलचे एक्झाम्पल झाले. ठीक आहे, बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला नोट्समध्ये मिळून जाईल. आता बघा, एक क्वेश्चन या ठिकाणी खाली आहे की मोस्ट मेलेबल मटेरियल कोणतं आहे, आणि या ठिकाणी आणखी एक क्वेश्चन आहे की मोस्ट डक्टाईल मटेरियल कोणतं. ठीक आहे, टाइम कमी आहे आपल्याकडे, फास्ट सांगा. मोस्ट मेलेबल मटेरियल आणि मोस्ट डक्टाईल मटेरियल. मोस्ट मेलेबल म्हणजे काय? की मोस्ट मेलेबल म्हणजे या ठिकाणी जो त्या ठिकाणी जास्त म्हणजे कमी फोर्सवरती जास्त त्या ठिकाणी प्लेटमध्ये कन्वर्ट होतोय किंवा लवकर त्या ठिकाणी थिन शीटमध्ये कन्वर्ट होतोय. मोस्ट मेलेबल. येस बेटा? यस, गोल्ड. कोणता आहे? गोल्ड. राईट. कोणता आहे बेटा? गोल्ड. आणि मोस्ट डक्टाईल पण कोणतं आहे तुमचं? गोल्ड आहे. कोणता आहे? गोल्ड. लक्षात ठेवा, मोस्ट मेलेबल किंवा मोस्ट डक्टाईल मटेरियल जर कधी विचारलं तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आपल्याला गोल्ड. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण या ठिकाणी. हार्डनेस आणि टफनेस. येस बेटा, आता आपण थोडं शॉर्टमध्ये बघूया. हार्डनेस, टफनेस जो आहे आपल्याला परत नंतर पण बघणं आहे तसं पण. ठीक आहे, पण आपण या ठिकाणी आता थोडं शॉर्टमध्ये ऑलरेडी आपण मध्ये बघितलं, लक्षात असू द्या. म्हणून मी या ठिकाणी थोडं शॉर्टच घेतोय, तसं भरपूर घेतलंय मी तसं पण. हा, लागलंच तर वरती तुम्ही लिहू शकता. तर या वरती लिहा की जसं की आपण बघितलं की डक्टिलिटी आपण टेन्शन टेस्ट ना, त्यानंतर ब्रिटलनेस कम्प्रेशन टेस्ट ना, तर या ठिकाणी जे तुमचं मेलेबिलिटी आहे ती कशी चेक करणार? तर लिहा बाय, तिथे लिहा वरती, बाय रोलिंग कॉमा हॅमरिंग, बाय प्रेसिंग. म्हणजे रोलिंग करा, प्रेस करा किंवा हॅमरिंग करा. ओके, प्रेस म्हणजे दाबतो आपण त्याला. ठीक आहे, तर बाय रोलिंग, हॅमरिंग आणि प्रेसिंग तेवढं लिहून घ्या फक्त. ठीक आहे, आता हार्डनेस बघा. हार्डनेस काय असतं रे? हार्डनेस, आता हार्डनेस म्हणजे काय बेटा? एखादं मटेरियल तुमचं हार्ड आहे, एखादं मटेरियल तुमचं कसं आहे? हार्ड आहे की सॉफ्ट आहे? याच्या विरुद्ध कोण रे? सॉफ्ट. तुमचं एखादं मटेरियल हार्ड आहे की सॉफ्ट आहे कसं ओळखणार आपण त्या ठिकाणी? बघा, हार्डनेस आणि सॉफ्टनेस. जर समजा ब्रिक आहे, ब्रिकचा जर मला हार्डनेस चेक करायचा बेटा, तर मी काय करणार रे? ब्रिक तुमची हार्ड आहे की सॉफ्ट आहे त्यासाठी आपण काय करत असतो? ब्रिक घेतो आणि त्याला नेलनं स्क्रॅच करतो, नेलनं या प्रकारे स्क्रॅच करतो. स्टोन आहे तुमचा, स्टोनला जर मला याचा हार्डनेस चेक करायचा, आपण काय करणार? स्टोन घेणार आणि आता नेलनं नाही करणार, मग आपण थोडं नाईफ वगैरे घेणार, चाकू वगैरे घेणार आणि त्याला स्क्रॅचेस करणार. जर त्या ठिकाणी इझिली स्क्रॅच होतंय म्हणजे तुमचं ते सॉफ्ट मटेरियल. जर इझिली स्क्रॅच होत नाहीये, जर त्या ठिकाणी स्क्रॅचिंगला, बघा आता कारच्या काचेवर पण स्क्रॅच येतात, ओके, ते स्क्रॅच. मग आपण जर कधी याला स्क्रॅच करतोय आणि जर इझिली स्क्रॅच पडता या ठिकाणी तर ते सॉफ्ट मटेरियल, आणि जर त्या ठिकाणी इझिली स्क्रॅच पडत नाहीये तुमचं ते हार्ड मटेरियल. म्हणजे या ठिकाणी स्क्रॅचेसला ते काय करतंय रे? रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतंय. स्क्रॅचेसला काय करतंय? रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतंय. म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे काय? त्या ठिकाणी अपोज करणं, विरोध करणं. ओके, विरोध करणं. रेझिस्टन्स म्हणजे काय? अपोज करणं किंवा विरोध करणं, रेझिस्टन्स त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, समजा मी याच्यावरती स्क्रॅच पाडण्याचा प्रयत्न करतोय, हा स्टोन आहे समजा, तर या स्टोनवरती स्क्रॅच लवकर पडत नाहीये म्हणजे हा जो स्टोन आहे हा रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतोय. रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतोय म्हणजे अपोज करतोय म्हणजे विरोध करतोय, म्हणजे होऊ देत नाही स्क्रॅच. याला म्हणतो आपण रेझिस्टन्स. मग हार्डनेस म्हणजे काय? तर रेझिस्टन्स टू स्क्रॅच. ओके, सिम्पली लिहून घ्या. हार्डनेस म्हणजे काय? रेझिस्टन्स काय आलं? अपोज करणं. रेझिस्टन्स टू स्क्रॅच.
स्क्रॅच असेल, स्क्रॅच, ओके, स्क्रॅचची स्पेलिंग बघा रे, SCRATCH, स्क्रॅच. ओके, एकदा स्पेलिंग चेक करा. स्क्रॅच, स्क्रॅचेस बेटा जे स्क्रॅच जातात ते. त्यानंतर बघा पेनिट्रेशन, पेनिट्रेशन असेल तुमचं, ठीक आहे, पेनिट्रेशन किंवा विअर अँड टिअर असेल, विअर अँड टिअर पण सेम असणार आहे, विअर वगैरे असणार आहे, एक्सेट्रा. तर रेजिस्टन्स टू स्क्रॅच, पेनिट्रेशन आणि विअर याला आपण काय म्हणतो बेटा, हार्डनेस म्हणतो. काय म्हणतो आपण याला, हार्डनेस म्हणतो. एकदा स्क्रॅचची स्पेलिंग बघा, SCRATCH बरोबर आहे, SCRATCH, स्क्रॅच. बघा या ठिकाणी रेजिस्टन्स टू स्क्रॅच, स्क्रॅचेसला रेजिस्टन्स. बघा आपला आता जो गाल आहे, समजा तुमचा गाल आहे, सॉफ्ट सॉफ्ट गाल आहे तुमचा, ठीक आहे, तर या ठिकाणी बेटा चाकू घ्या बरं का आणि करा स्क्रॅचेस, इझिली स्क्रॅच पडेल, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जर स्टोन घेतला तर त्या ठिकाणी स्क्रॅचेसला रेजिस्टन्स मिळणार, तर ते हार्ड झालं मटेरियल, याला आपण हार्डनेस म्हणतो. आणि याच्या विरुद्ध कोण रे मग, सॉफ्ट. ओके, सॉफ्टनेस, त्याला आपण सॉफ्टनेस म्हणू शकतो, किंवा सॉफ्ट, हार्ड आणि सॉफ्ट. कळालं. हार्डनेस म्हणजे काय मग, रेजिस्टन्स टू स्क्रॅच. हा, हे विचारलं आता लक्षात ठेवा. टफनेस म्हणजे काय मग या ठिकाणी बेटा, टफनेस म्हणजे काय बघा या ठिकाणी. टफनेस म्हणजे काय, समजा एखादं मटेरियल आहे ते टफ कसं समजायचं, की ते टफ आहे की नाही आहे. ओके, टफ म्हणजे टफनेस कसा ओळखायचा, तर एखादं मटेरियल घ्यायचं, त्या मटेरियलवरती इम्पॅक्ट लोड अप्लाय करायचा. इम्पॅक्ट लोड म्हणजे काय रे, सडनली अप्लायड केलेला लोड म्हणजे इम्पॅक्ट लोड. म्हणजे काय, समजा एखादा स्टीलचा बॉल घ्या आणि स्टीलचा बॉल घ्या, खाली एखादं मटेरियल ठेवा, गोल्ड घ्या, तुम्हाला जे वाटतं कॉन्क्रीट घ्या, आणि त्या कॉन्क्रीटवरती तो स्टीलचा बॉल सोडा. ज्यावेळेस तो बॉल त्या कॉन्क्रीटवरती आदळणार, हा जो फोर्स आहे बेटा सडनली आदळणारा, त्याला म्हणतात इम्पॅक्ट लोड. मग या ठिकाणी एखादं मटेरियल किती इम्पॅक्ट लोड घेतं किंवा त्या इम्पॅक्ट लोडला किती रेजिस्टन्स देतं फेल्युअरच्या अगोदर. समजा मी इम्पॅक्ट लोड अप्लाय केला तर किती इम्पॅक्ट लोड ते फेल्युअरच्या अगोदर घेऊ शकतं, किती इम्पॅक्ट लोडला ते रेजिस्टन्स प्रोव्हाइड करू शकतं, त्याला म्हटलं जातं टफनेस. ओके, टफनेस म्हणजे काय मग या ठिकाणी लिहून घ्या, रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट लोड. डायरेक्टली डेफिनेशन विचारला जातं अशा, resistance to impact load is called as, resistance to scratch is called as, resistance to penetration is called as hardness, toughness, like that. resistance to impact किंवा impact load लिहिलं तरी चालतं, impact लिहा किंवा impact load, resistance to impact called as a toughness. म्हणजे जेवढा इम्पॅक्ट लोड जास्त घेईल तेवढं मटेरियल तुमचं टफ. म्हणजे तुम्ही इम्पॅक्ट लोड अप्लाय केला पण फेल होत नाहीये, म्हणजे टफ मटेरियल. इम्पॅक्ट लोड अप्लाय केला लगेच फेल झालं, कमी इम्पॅक्ट लोडवरतीच फेल झालं, म्हणजे तुमचं ते कमी टफनेस. ठीक आहे, तर टफनेस म्हणजे काय, की किती लोड, किती इम्पॅक्ट लोड त्या ठिकाणी ते घेऊ शकतं. जेवढा जास्त इम्पॅक्ट लोड ते घेईल तर त्याला आपण म्हणणार टफनेस किंवा टफ मटेरियल. ठीक आहे, तर टफ मटेरियल म्हणजे काय, जे इम्पॅक्ट लोड जास्त घेतं. आता या ठिकाणी एक आणखी डेफिनेशन याची मांडली आहे, जी की तुम्हाला मी नोट्समध्ये दिली आहे, आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये व्यवस्थितरित्या मी समजून सांगितली आहे चांगली. ठीक आहे, पण तरी एकदा जस्ट शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला, की एखाद्या मटेरियलवरती जर तुम्ही समजा इम्पॅक्ट लोड अप्लाय केला तर फेल्युअरच्या अगोदर ते किती एनर्जी अब्झॉर्व करतं, किती एनर्जी अब्झॉर्व करतं त्या ठिकाणी, तर त्याला आपण टफनेस म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय, या ठिकाणी समजा मी एखाद्या मटेरियलवरती लोड अप्लाय केला, इम्पॅक्ट लोड अप्लाय केला, इम्पॅक्ट लोड अप्लाय केल्यानंतर ते फेल होणार, पण फेल होण्याच्या अगोदर ते किती एनर्जी अब्झॉर्व करतंय. आता किती एनर्जी अब्झॉर्व करणार, जेवढं तिथे टफनेस, किंवा जेवढा जास्त लोड अप्लाय, जेवढा जास्त लोड तो इम्पॅक्ट लोड घेतोय म्हणजे तेवढी एनर्जी अब्झॉर्व करतोय. ओके, मग या ठिकाणी एखादं मटेरियल किती एनर्जी अब्झॉर्व करतं लोड अप्लाय केल्यानंतर, त्याला आपण काय म्हणणार, टफनेस म्हणणार. ठीक आहे, तर टफनेस या ठिकाणी लक्षात ठेवा, किंवा रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट लोड लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढंच लिहून देतो या ठिकाणी, दुसरं काही गरज नाही लिहून द्यायची. बघा नंतर नेक्स्ट बघू आपण. हा, वेळ आपल्याकडे कमी आहे. बघा या ठिकाणी आता मी थोडं शॉर्ट मध्ये घेतो. स्ट्रेंथ म्हणजे काय रे, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. स्ट्रेंथ म्हणजे काय रे, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. स्ट्रेंथ म्हणजे काय, ताकद. आणि ताकद कोणाच्या विरुद्ध ताकद असणारी, एक्सटर्नल लोडच्या. म्हणजे एक्सटर्नल लोड जर मी अप्लाय करतोय एखाद्या बॉडीवरती, तर त्या ठिकाणी एक्सटर्नल लोडला किती रेजिस्ट करता येते, म्हणजे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय, सिम्पली ताकद. तर इथं लिहायला लागत असतं रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. एक्सटर्नल लोड म्हणजे बाहेरून अप्लाय केलेला लोड. समजा आपला एखादा लोड मी अप्लाय केला तर तो किती रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो किंवा किती लोड घेता येते, म्हणजे त्याची तेवढी ताकद झाली. जेवढा जास्त लोड घेईन तेवढी त्याची स्ट्रेंथ झाली. तर स्ट्रेंथ म्हणजे काय मग, रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. नेक्स्ट आहे बेटा टेनासिटी. थोडं फास्ट घेतोय मी, ऑलरेडी शिकवलेलं आहे, पण फक्त समजून घ्या. टेनासिटीचा अर्थ होतो बेटा या ठिकाणी अल्टिमेट स्ट्रेंथ. टेनासिटीचा अर्थ काय होतो, अल्टिमेट स्ट्रेंथ. याला ऑर मध्ये लिहा, अल्टिमेट स्ट्रेंथ. ओके, थोडाच वेळ आहे आपल्याकडं. अल्टिमेट स्ट्रेंथ, टेनासिटी म्हणजे काय मग, अल्टिमेट स्ट्रेंथ. अल्टिमेटचा अर्थ होतो बघा मॅक्झिमम. अल्टिमेटचा अर्थ काय होतो,
मॅक्झिमम, लक्ष द्या व्यवस्थित. अल्टिमेटचा अर्थ काय होतो? मॅक्झिमम. मग टेनासिटी म्हणजेच काय रे? मॅक्झिमम स्ट्रेंथ. टेनासिटी म्हणजे काय? मग मॅक्झिमम स्ट्रेंथ. म्हणजे स्ट्रेंथ आपण बघितलं की लोड घेण्याची कॅपॅसिटी, लोड कॅरी करण्याची कॅपॅसिटी म्हणजे स्ट्रेंथ आहे. मग मॅक्झिमम किती लोड कॅरी करू शकतो तुमचा मटेरियल, तर ती त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ झाली. अल्टिमेटचा मिनिंग काय होतो? मॅक्झिमम. मग मॅक्झिमम किती स्ट्रेंथ घेऊ शकतो त्याला म्हटलं जातं अल्टिमेट स्ट्रेंथ, आणि अल्टिमेट स्ट्रेंथला किंवा मॅक्झिमम स्ट्रेंथलाच म्हटलं जातं टेनासिटी. तर या ठिकाणी हे काय झालं बेटा तुमचं? टेनासिटी झालं, हे लक्षात असू द्या. नंतर बघा या ठिकाणी स्टिफनेस आहे. ओके, या ठिकाणी बेटा स्टिफनेस आहे. यस बेटा, स्टिफनेस काय असतं? टेनासिटी तुमची अल्टिमेट स्ट्रेंथ झालं. स्टिफनेस काय असतं? यस सांगा. स्टिफनेस ठीक आहे. बघा या ठिकाणी आता एक आहे आणखी स्टिफनेस. स्टिफनेस ओके, स्टिफनेस काय असतं बेटा? स्टिफनेसच्या विरुद्ध असतं फ्लेक्झिबिलिटी. काय असतं? फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबल, फ्लेक्झिबिलिटी. ओके, आता फ्लेक्झिबल मटेरियल काय असतं रे? फ्लेक्झिबिलिटी काय असते? बघा फ्लेक्झिबल म्हणजे काय? आता तुम्हाला टूथब्रश माहिती आहे सगळ्यांना, तिथं फ्लेक्झिबिलिटी बघतो आपण. म्हणजे जर टूथब्रश आहे तुमचं समजा, आणि जर मी याला या प्रकारे जर काय केलं रे, या प्रकारे जर मी त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, तर ते त्या ठिकाणी बेंड होणार झालं. बेंड होणार म्हणजे तुमचं ते मटेरियल जे आहे किंवा जे टूथब्रश आहे तुमचं ते कसं आहे? फ्लेक्झिबल आहे. ओके, फ्लेक्झिबल आहे. पण समजा मी काय घेतलं रे, समजा फॉर एक्झाम्पल एक काय आहे, समजा स्टोन आहे तुमचा, स्टोन या प्रकारचा स्टोन आहे, आणि या स्टोनवरती जर मी अप्लाय केलं तर ते या प्रकारे बेंड होईल का रे? नाही. म्हणजे हे तुमचं मटेरियल स्टिफ झालं. स्टोन तुमचा काय झाला? मग स्टिफ झाला. आणि जर ते टूथब्रश घेतलं मी, ते काय झालं? फ्लेक्झिबल झालं. म्हणजे काय? आता बेंड होतंय म्हणजे काय होतं रे? डिफॉर्मेशन होतंय. जर इझी डिफॉर्मेशन होतंय, इझिली डिफॉर्मेशन होतंय. बेंड होतंय म्हणजे आपण म्हटलं डिफॉर्मेशन म्हणजे चेंज होणं, मग लेंथ चेंज होणं, बेंड होणं, सगळं काही डिफॉर्मेशन असणार. जर त्या ठिकाणी डिफॉर्मेशन होतं इझिली, तर ते तुमचं फ्लेक्झिबल मटेरियल. पण त्या डिफॉर्मेशनच्या अगेन्स्ट जर रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतंय, म्हणजे जर स्टोन घेतला आपण, ते स्टिफ मटेरियल आहे, ते रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतं. रेझिस्टन्स म्हणजे विरोध करतं कशाला? बेंडिंगला. बेंडिंगला म्हणजे डिफॉर्मेशनला विरोध करतं, त्याला आपण स्टिफ मटेरियल म्हणणार. मग स्टिफनेस म्हणजे काय? रेझिस्टन्स टू डिफॉर्मेशन. लिहून घ्या. स्टिफनेस म्हणजे काय? रेझिस्टन्स टू डिफॉर्मेशन. रेझिस्टन्स टू डिफॉर्मेशन, याला आपण काय म्हणणार आहे? स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे काय? मग डिफॉर्मेशनला रेझिस्ट. म्हणजे जर या ठिकाणी बघा मी याच्यावर फोर्स अप्लाय करतो, हे झालं डिफॉर्मेशन. या ठिकाणी बेंड होतं म्हणजे डिफॉर्मेशन. पण जर बेंड होत नाही म्हणजे रेझिस्टन्स प्रोव्हाइड केलं कशाला? डिफॉर्मेशनला. मग हे जे रेझिस्टन्स आहे याला काय म्हणणार आपण? स्टिफनेस. म्हणजे जेवढं मटेरियल तुमचं स्टिफ असतं ना, तेवढं त्या ठिकाणी डिफॉर्मेशन कमी होतं. तेवढं डिफॉर्मेशनला ते रेझिस्टन्स करतं. जेवढं मटेरियल तुमचं फ्लेक्झिबल, तेवढं त्या ठिकाणी डिफॉर्मेशन जास्त होणार. हे लक्षात असू द्या. फ्लेक्झिबिलिटी मग या ठिकाणी याच्या विरुद्ध आहे स्टिफनेसच्या. ठीक आहे. बघा या ठिकाणी आता नेक्स्ट नोट म्हणून लिहिलंय मी स्ट्रेंथ. याच्यामध्ये आहे यील्ड स्ट्रेंथ, दुसरी आहे अल्टिमेट स्ट्रेंथ. स्ट्रेंथ समजून सांगितलं. आता यील्ड आणि अल्टिमेट स्ट्रेंथ आहे किंवा अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ आहे. तर याला प्रॉपररित्या आपण जिथं येईल त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊ, किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिवाइज करता करता याला समजून घेऊ. ओके, जसं जमल तसं मी या ठिकाणी घेतो याला. ओके, तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. ओके, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी मेन जो पॉईंट आहे, आतापर्यंत आपण हे सगळं रिव्हिजन केलं. सॉम असेल तुमचं, किंवा मग RCC असेल, त्यातलं काही पार्ट असेल, किंवा मग तुमचा मेकॅनिकचा पार्ट असेल, तर हे सगळं आपण रिवाइज केलं, कारण की हे मला माहिती समोर लागणार आहे म्हणून आपण रिवाइज केलंय. आता नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे आपलं, त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी जो पुढचा पोर्शन आहे समजा मेन पोर्शन, तो आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. आणि जो टायमिंग वगैरे जो आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरचा, तो तुम्हाला आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल असेल, तर त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे अपडेट राहते त्या ठिकाणी. ओके, या ठिकाणी आपण आता स्टॉप करूया.